नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका अशा ग्रंथावर सविस्तर बोलणार आहोत ज्याचं नावच एक आव्हान आहे, एक आरोपपत्र आहे, गुलामगिरी. गुलामगिरी. 1873 साली म्हणजे जवळपास 150 वर्षांपूर्वी महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेलं हे पुस्तक. हो. आपल्यासमोर या पुस्तकाचा एक विस्तृत सारांश आहे आणि यातून मला वाटतं केवळ इतिहासाचं वर्णन नाही तर एका संपूर्ण सामाजिक रचनेवर केलेला थेट आणि आजही तितकाच बोचरा हल्ला समोर येतो. तुम्ही आरोपपत्र हा शब्द वापरलात ना, तो अगदी योग्य आहे. कारण गुलामगिरी हे फक्त एक पुस्तक नाहीये. ते एका सामाजिक क्रांतीचं घोषणापत्र मानलं जातं. बरोबर. आणि आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश फुले यांच्या विचारांची केवळ ओळख करून घेणं नाहीये, तर ते विचार त्या काळात इतके स्फोटक का ठरले आणि आजही आपल्याला ते विचार करायला का भाग पाडतात हे समजून घेणं आहे. ही मूल्य भारतीय समाजात रुजवण्यासाठी त्यांनी जो वैचारिक संघर्ष केला त्याचा हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. चला तर मग थेट विषयालाच हात घालूया. फुले यांच्या मांडणीचा जो मूळ पाया आहे तो म्हणजे भारतात गुलामगिरी होती, हजारो वर्षांपासून होती. पण ती आपल्या कल्पनेपेक्षा खूप वेगळी होती. म्हणजे गुलामगिरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? साखळदंड, चापकाचे फटके, शारीरिक अत्याचार. हो. पण फुले म्हणतात की इथली गुलामगिरी शारीरिक कमी आणि मानसिक जास्त होती. हा विचारच मुळात खूप वेगळा आहे. अगदी. आणि इथेच फुले यांचं दृष्टिकोन दिसतं. ते शोषणाच्या थेट मुळाशी जातात. त्यांचं निरीक्षण असं आहे की ब्राह्मणी व्यवस्थेने धार्मिक कथा, पुराणे, स्मृतिग्रंथ आणि कर्मकांड यांच्या आधारे बहुसंख्य समाजाला मानसिकदृष्ट्या गुलाम बनवलं. अच्छा. ही एक अशी तुरुंग व्यवस्था होती की नाही ज्याचे गजच दिसत नव्हते. खरंय. स्वतःला वो देव म्हणजे पृथ्वीवरचे देव ठरवून शिक्षण, ज्ञान, संसाधनं या सगळ्यावर एकाधिकार निर्माण केला. आणि याचा परिणाम काय झाला? परिणाम असा झाला की शूद्र, अतिशूद्र समाज अज्ञान, अंधश्रद्धा आणि दैववादाच्या चक्रात असा काही अडकला की आपली ही स्थिती नैसर्गिक नाही, ती आपल्यावर लादलेली आहे हेच त्यांना कळू शकलं नाही. म्हणजे ही एक प्रकारची सॉफ्टवेअर लेवलची गुलामगिरी होती, हार्डवेअर लेवलची नाही. बरोबर. अगदी बरोबर शब्द वापरलात. लोकांना असं वाटायला लावलं गेलं की तुमची जी सामाजिक स्थिती आहे तोच तुमचा धर्म आहे, तेच तुमचं प्राक्तन आहे. हो. आणि याच्या विरोधात विचार करणं म्हणजे देवाच्या विरोधात जाण्यासारखं. अगदी. याच संदर्भात या सारांशामध्ये एक अत्यंत धाडसी किंवा अनेकांना धक्कादायक वाटेल असं विधान आहे. फुले म्हणतात की पुराणांमध्ये ज्यांना असुर, राक्षस, दैत्य म्हणून खलनायक ठरवलं गेलं तेच या देशाचे मूळ निवासी होते. बरोबर. आणि हा फुले यांच्या विचारांचा सगळ्यात क्रांतिकारी भाग आहे. हो ना. त्यामागचा समाजशास्त्रीय आणि राजकीय संघर्ष उघड केला. म्हणजे कसा? त्यांच्या मते या कथा म्हणजे चांगल्या वाईटाचा लढा नव्हता, तर त्या दोन गटांमधला, दोन संस्कृतींमधला सत्तेसाठीचा, वर्चस्वासाठीचा संघर्ष होता. एक मिनिट, म्हणजे ही मांडणी तर अक्षरशः सगळंच उलथंपालथं करणारी आहेच. याचा अर्थ देव म्हणजे बाहेरून आलेले स्वतःला श्रेष्ठ म्हणवणारे आर्य आणि राक्षस किंवा असुर म्हणजे इथले पराभूत झालेले मूळ निवासी, ज्यांना नंतर शूद्र, अतिशूद्र म्हणून सामाजिक उतरंडीत सगळ्यात खाली ढकलण्यात आलं. अगदी. पण हजारो वर्षांपासून चालत आलेल्या कथांना असं अचानक उलथून पाकणं सोपं नसेल की नाही? नाहीच. याला काही पुरावे दिलेत का त्यांनी? हो. फुलेंनी यासाठी पौराणिक कथांमधलेच दाखले वापरले आहेत. त्यांनी पात्रांची नावं, घटना, त्यातील संघर्ष यांचं विश्लेषण केलंय. उदाहरणार्थ बळीराजासारख्या राजाला कपटाने पाताळात ढकलण्याची कथा. वामन अवतार. हो. फुले यांच्या मते बळीराजा हा इथल्या मूळ निवासी लोकांचा एक लोकप्रिय आणि न्यायी राजा होता. अच्छा. त्याचं राज्य फसवणुकीने हिसकावून घेण्यात आलं आणि त्या फसवणुकीला वामन अवताराच्या कथेद्वारे दैवी रूप दिलं गेलं. म्हणजे थोडक्यात आर्यांनी केवळ युद्ध जिंकलं नाही, तर त्यांनी एक नॅरेटिव्ह जिंकला. त्यांनी इतिहास विजेत्यांच्या दृष्टिकोनातून लिहिला. आणि तो धर्मग्रंथांच्या माध्यमातून लोकांच्या मनावर कायमचा कोरला. अगदी. जिंकलेल्यांना राक्षस आणि असुर ठरवून त्यांच्या पराभवाचं उदात्तीकरण केलं आणि स्वतःच्या वर्चस्वाला दैवी मान्यता मिळवली. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे जे घडलं ते फक्त एक राजकीय आक्रमण नव्हतं. नाही. ते एक सांस्कृतिक आक्रमण होतं, ज्यामध्ये पराभूत झालेल्या लोकांची ओळखच पुसून टाकण्यात आली. आणि त्यांना कायमचं दुय्यम ठरवण्यात आलं.
ही परिस्थिती इतकी निराशाजनक वाटते. जर लोकांच्या मनातच गुलामगिरी इतकी खोलवर रुजली असेल तर बदलाची सुरुवात तरी कुठून होणार? मला वाटतं फुले यांनी यावर नक्कीच विचार केला असेल. नक्कीच. आणि त्यांचं उत्तर अगदी स्पष्ट आणि ठाम आहे. एकच मार्ग, कोणता? शिक्षण. शिक्षण. हां. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. हे त्यांचं प्रसिद्ध वाक्य याचं सार सांगतं. बरोबर. त्यांचं म्हणणं होतं की जोपर्यंत शूद्र अतिशूद्र समाज शिक्षण घेणार नाही तोपर्यंत त्यांना आपल्यावरचा अन्याय कळणारच नाही. त्यांना हे समजणारच नाही की ज्या रूढी परंपरा ते धर्म म्हणून पाळत आहेत त्या खरं तर त्यांच्या शोषणासाठी बनवलेल्या आहेत. म्हणजे शिक्षण हे फक्त माहिती मिळवण्याचं साधन नाही. नाही, ते चिकित्सा करण्याची, प्रश्न विचारण्याची शक्ती देणारा माध्यम आहे. आणि म्हणूनच त्यांनी स्वतः स्त्रिया आणि शूद्र अतिशूद्रांसाठी शाळा उघडण्याचा इतका मोठा लढा दिला. हो, सावित्रीबाईंसोबत मिळून त्यांनी जे काम केलं त्यामागे हीच प्रेरणा होती. अगदी. म्हणजे त्यांच्यासाठी शिक्षण ही केवळ साक्षरता नव्हती, ती एक वैचारिक मुक्तीची चळवळ होती. बरोबर. गुलामगिरी या पुस्तकातून त्यांनी हाच संदेश दिला की ज्ञान हेच खरं शस्त्र आहे. कारण अज्ञानामुळेच अंधश्रद्धा, दैववाद या गोष्टी टिकून राहतात. खरंय. एकदा का ज्ञानाचा प्रकाश पडला की आपली ही स्थिती देवाने नाही तर काही माणसांनी त्यांच्या स्वार्थासाठी निर्माण केली आहे हे सत्य दिसू लागतं. आणि तेव्हाच माणूस म्हणून स्वतःच्या हक्कांची जाणीव होते. हो, हीच शिक्षणाची खरी ताकद आहे असं ते मानत होते. ते म्हणत शिक्षणामुळे माणूस माणूस होतो. या विषयाला अधिक व्यापक संदर्भ देण्यासाठी फुले यांनी एक जागतिक उदाहरणही वापरले आहे जे खूप महत्वाचं वाटतं. भारतातील शूद्रांच्या स्थितीची तुलना त्या काळातल्या अमेरिकेतील कृष्णवर्णीय गुलामांच्या स्थितीशी केली आहे. हे खूप धाडसी पाऊल होता. हो, कारण यामुळे भारताचा जातीय प्रश्न हा एका जागतिक मानवाधिकार आणि शोषणाच्या पटलावर येतो. बरोबर. ही तुलना खूपच विचार करायला लावणारी आहे. फुले यांनी अमेरिकेतील गुलामगिरी विरोधी लढ्याबद्दल वाचलं होतं. अच्छा, त्यांना प्रेरणा मिळाली होती. हो, आणि त्यांनी हे पुस्तकही अमेरिकेतील गुलामगिरी संपवण्यासाठी लढणाऱ्या लोकांना समर्पित केलं आहे. अरे वा. यावरून त्यांची दृष्टी किती व्यापक होती हे दिसून येतं. म्हणजे त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की अन्यायी कुठेही असो तो सारखाच असतो. अगदी. फक्त त्याची रूपं वेगळी असू शकतात. आणि याच तुलनेत एक असा मुद्दा आहे जो या सारांशानुसार फुले मांडतात आणि तो खरं सांगायचं तर ऐकून मी थक्क झालो. कोणता? ते म्हणतात की शूद्रांचे मानसिक गुलामीचे बंध अमेरिकन गुलामांपेक्षा जास्त कठोर आहेत. हे विधान पहिल्यांदा ऐकल्यावर पटत नाही, कारण अमेरिकेतील गुलामगिरी तर अत्यंत क्रूर, शारीरिक छळाने भरलेली होती. अमानुष होती. मग फुले असं का म्हणाले असतील? यामागचं कारण खूप खोल आहे आणि तेच त्यांच्या संपूर्ण विचारांचं सार आहे. अच्छा. अमेरिकेतील गुलामगिरी शारीरिक होती, ती दृश्य होती. म्हणजे तिथे लोकांना साखळदंडांनी बांधलं जायचं, त्यांना विकलं जायचं, शारीरिक अत्याचार व्हायचे. हे सगळं भयंकर होतं. पण त्या गुलामाला हे माहीत होतं की तो गुलाम आहे आणि त्याचा मालक कोण आहे हेही माहीत होतं. बरोबर. त्याच्या मनात स्वातंत्र्याची आस होती. त्यामुळे जेव्हा कायदा बदलला तेव्हा ती शारीरिक गुलामगिरी किमान औपचारिकरित्या तरी संपुष्टात आली. अच्छा. तर मग भारताची परिस्थिती यापेक्षा वेगळी कशी होती? इथे गुलामगिरी मानसिक होती, अदृश्य होती. अदृश्य? हो. तिला धर्माचा आणि परंपरेचा मुलामा दिला होता. त्यामुळे भारतातील शूद्र अतिशूद्र समाजातील अनेकांना हेच माहीत नव्हते की ते गुलाम आहेत. अरे देवा. ते आपल्या स्थितीला देवाचा कोप, मागच्या जन्मीचं पाप किंवा आपलं नशीब समजत होते. ही गुलामगिरी पिढ्यानपिढ्या टिकणारी होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या व्यवस्थेत शोषक कोण आहे हे स्पष्ट नव्हतं. तो कोणी एक व्यक्ती नव्हता, तर ती एक संपूर्ण व्यवस्था होती जिला धर्म म्हटलं जायचं. म्हणजे अमेरिकेतील गुलामाला साखळदंड तोडायचे होते तर भारतातील व्यक्तीला आधी आपल्या मनातील विचारांचे, श्रद्धांचे बंध तोडायचे होते. अगदी बरोबर. आणि हे शारीरिक बंध तोडण्यापेक्षा खूप खूप जास्त कठीण असणार. हो ना, कारण इथे तुम्ही व्यवस्थेविरुद्ध बंड करत नाही, तर तुम्ही तुमच्याच श्रद्धेविरुद्ध, तुमच्याच देवाविरुद्ध बंड करत असता. हे खूपच गुंतागुंतीचं आहे. अगदी. म्हणूनच फुले यांनी भारतातील गुलामगिरीला अधिक कठोर म्हटलं. कारण जी गुलामगिरी आहे हेच मान्य करत नाही, ती सर्वात धोकादायक असते. खरंय. ती कायद्याने संपवता येत नाही कारण ती लोकांच्या मनात घर करून बसलेली असते. आणि तिला तोडण्यासाठी कायद्याच्या नाही तर ज्ञानाच्या आणि विवेकाच्या शस्त्राची गरज असते. बरोबर. तर मग या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी फुले या पुस्तकातून समाजाला काय आवाहन करतात? या समस्येवर तोडगा काय? हे पुस्तक फक्त विश्लेषण करून किंवा टीका करून थांबत नाही, तर पुढे काहीतरी मार्ग दाखवतं. निश्चितच.
फुले हे केवळ टीकाकार नव्हते. ते एक द्रष्टे समाजसुधारक होते. बरोबर. गुलामगिरी हे पुस्तक म्हणजे केवळ एका व्यवस्थेवरची टीका नाही, तर ते सामाजिक समानतेचा एक जाहीरनामाच आहे, एक मॅनिफेस्टो आहे. ते लोकांना, विशेषतः शूद्र अतिशूद्र समाजाला एकत्र येऊन ही जाती व्यवस्था मुळापासून मोडून काढण्याचं आवाहन करतात. अच्छा. ते म्हणतात की जोपर्यंत माणसामाणसात जन्मावरून भेद केला जाईल तोपर्यंत हा देश एक होऊ शकत नाही. म्हणजे यात केवळ विद्रोह नाही तर नवनिर्माणाची एक स्पष्ट कल्पना आहे. हो, त्यांना कसा समाज अपेक्षित होता? त्यांना असा समाज अपेक्षित होता जिथे प्रत्येकाला समान हक्क मिळतील, स्त्रियांना शिक्षण आणि सन्मान मिळेल, समाजात अंधश्रद्धेऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोन असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंधुभाव असेल. त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म या संकल्पनेतून एक असा विचार मांडला जो कोणत्याही जाती धर्माच्या पलीकडे जाऊन केवळ मानवतेवर आधारित असेल. म्हणजे गुलामगिरी हे पुस्तक फक्त समस्या दाखवून थांबत नाही. नाही, ते एका नवीन, समतावादी आणि न्यायपूर्ण समाजाची दिशा दाखवणारं एक सकारात्मक पाऊल आहे. या सगळ्या चर्चेतून गुलामगिरी या पुस्तकाचं महत्त्व आणि त्याची व्याप्ती खऱ्या अर्थाने समोर येते. हे केवळ 150 वर्षापूर्वीचं पुस्तक नाहीये. नाहीच, ते आजही तितकंच प्रस्तुत वाटतं. हो. थोडक्यात सांगायचं झालं तर गुलामगिरी पुस्तकाचे 3 मुख्य संदेश आहेत. पहिला, जातीव्यवस्था ही एक सामाजिक गुलामगिरी आहे, जी शारीरिकपेक्षा मानसिक जास्त धोकादायक आहे. दुसरं, शिक्षण हे या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याचं आणि समानता प्रस्थापित करण्याचं सर्वात शक्तिशाली हत्यार आहे. बरोबर. आणि तिसरं, समाजात खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य प्रस्थापित झाली पाहिजेत, जिथे कोणत्याही माणसावर जन्मामुळे अन्याय होणार नाही. या पुस्तकाने समाजातील विषमता आणि अन्याय यावर थेट बोट ठेवलं आणि एका मोठ्या सामाजिक परिवर्तनाची पायाभरणी केली. हो, केली. या विचारांनी पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या अनेक नेत्यांना आणि सामाजिक चळवळींना प्रेरणा दिली. अगदी. म्हणूनच आजही सामाजिक न्यायाच्या लढ्यात हे पुस्तक एक महत्त्वाचा आणि प्रेरणादायी ग्रंथ मानलं जातं. बरोबर. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते. हां, सांगा. फुले यांनी त्या काळात शोषणासाठी वापरल्या जाणाऱ्या दैवी कथा आणि धार्मिक परंपरा उघड केल्या. त्यांनी त्या अदृश्य मानसिक बंधनांवर प्रहार केला. हो. आजच्या काळात आपल्या समाजात, आपल्या दैनंदिन जीवनात अशी कोणती आधुनिक कथनं किंवा नॅरेटिव्हज आहेत जी आपल्याला नकळतपणे विशिष्ट विचारसरणी, जीवनशैलीत किंवा अपेक्षांमध्ये अडकवून ठेवत आहेत आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि समान व्यक्ती म्हणून जगण्याच्या मार्गात अडथळा ठरत आहेत? यावर विचार करायला हवा.